नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल, अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भगवान श्री विष्णू म्हणतात की गरुड पुराण जे आहे त्याच्या मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टी कोणत्या आधी कराव्या, कोणत्या नंतर कराव्या याची संपूर्ण माहिती जी आहे सांगितलेली आहे। त्याचबरोबर आंघोळ कशी करावी, कधी करावी व कोणता मंत्र म्हणावा ही सुद्धा माहिती आपण पुढे या व्हिडिओमध्ये बघणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिले तर श्री विष्णू भगवान म्हणतात की आंघोळीचे 4 प्रकार पडतात, ते कोणते आहेत थोडक्यात जाणून घेऊया। सगळ्यात पहिले म्हणजे ब्रह्मस्नान, दुसरं म्हणजे देवस्नान, तिसरं म्हणजे मानव स्नान आणि चौथं म्हणजे दानव स्नान। हे 4 प्रकार पडत असतात, ते त्यांच्या वेळेनुसार त्याचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे, ते सुद्धा जाणून घेऊया। सगळ्यात पहिला म्हणजे ब्रह्ममुहूर्त। ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने सगळ्यात श्रेष्ठ प्राप्त होत असते। अनेक इच्छापूर्तीसाठी सुद्धा ब्रह्ममुहूर्त हा सगळ्यात श्रेष्ठ शास्त्रानुसार मानण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जर आपण सकाळी सकाळी या वेळेत उठून आंघोळ केली तर अर्थातच आपण त्यावेळी देवपूजा सुद्धा करत असतो, आणि देवपूजा जर आपण केली तर अर्थातच देवाची जी दैवी शक्ती असते ती सुद्धा आपल्याला प्रदान होत असते। तर ब्रह्ममुहूर्तावरच आंघोळ का करायची, त्याने कोणता फायदा होते, त्याच्या मागचं कारण कोणतं आहे ते थोडक्यात जाणून घेऊया। कारण म्हणजे काय असते तर अद्भुत शक्ती असते आणि सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते, त्याच्यामुळे आपण कोणतंही काम जर त्यावेळी ठरवलेलं असेल तर ते होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो। त्याचबरोबर ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय ते थोडक्यात आता जाणून घेऊया। ब्रह्ममुहूर्त म्हणजे की रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्य उदय व्हायच्या आधी म्हणजे सकाळ व्हायच्या आधी जे 1.5 किंवा 2 तास असतो, याच्या दरम्यान असलेला तास म्हणजेच की समजा टाइम असते 3 ते 3:30 जवळपास 5 या जो टाइम असतो, हा जो टाइम असतो त्याला ब्रह्मकाळ असं म्हटलेलं आहे, ब्रह्ममुहूर्त असं म्हटलेलं आहे। आणि या काळामध्ये जर आपण उठून स्नान करत असेल, देवाचे जप वगैरे करत असेल तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधानी नांदण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असते। आणि घरातली गृहिणी किंवा मग कोणी सुद्धा असू शकते, गृहिणीच नाही तर पण स्त्रिया हे कामं केले तर खूप चांगल्या पद्धतीने घरामध्ये बरकत वाढण्यासाठी मदत होत असते। आणि घरातील सगळ्यांनीच या टायमाला उठून जर आंघोळ केली तर खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांचे आरोग्य जे आहे ते चांगलं राहण्यासाठी सुद्धा फायदा होत असतो। आता वैज्ञानिक दृष्ट्याने जर बघायचं झालं तर काय फायदा होतो, तर बघा वैज्ञानिक दृष्ट्यानुसार काय असतं की सकाळची जी वेळ असते, हा जो टाइम असतो म्हणजे हा जे वेळ आहे त्या वेळेत लोक सगळे झोपलेले असतात, आणि यामध्ये काय होतं की ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतो। जेव्हा सगळे उठतात तेव्हा सगळ्यांना ऑक्सिजन जे आहे ते डिवाइड होत असते, पण जेव्हा आपण उठलेला असतो तर हवेमध्ये ना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन असतो, आणि ऑक्सिजन आपल्या शरीराला जेवढा दिवसभर जात नाही तेवढा त्या टायमात आपल्याला जातो, आणि आपल्या सकारात्मक ऊर्जेने आपलं जे दिवस आहे तो भरलेला असतो, आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होत असतात। आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं असते सकाळी उठणं। त्याचबरोबर जर तुम्ही कोणतंही काम करत असाल तर त्यामध्ये तुम्ही एकाग्रतेने करू शकता, कारण कोणत्याही प्रकारचा आवाज वगैरे नसतो, तेव्हा त्यामुळे कोणतंही चिंतन करणे किंवा जप करणे किंवा अनेक गोष्टी असू शकतात ज्या जर आपण मन लावून केल्या तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदा होते आणि आपल्या आर्थिक वाढीसाठी सुद्धा फायदा होत असतो। त्यामुळे सकाळी उठण्याचा, ब्रह्ममुहूर्त उठण्याचा हा एक फायदा आहे। त्याचबरोबर आता आपण दुसरं स्नान बघणार आहोत। दुसरं स्नान कोणतं आहे तर ते म्हणजे देवस्नान। देवस्नान म्हणजे हे कधी असतं तर हे याचा जो टाइम आहे तो म्हणजे ती वेळ आहे 5 ते 6 या वेळेला देवस्नान म्हणतात। या वेळेला देवाला स्नान घातलेल्या ते आपण सुद्धा करत असतो। याने काय होते की नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते आणि सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढते, त्याच्यामुळे कोणतंही काम करण्यासाठी आपलं मन जे आहे ते एकाग्रतेने असते व आपण कोणतंही काम जे आहे ते वेळेच्या आत नक्कीच करू शकतो। आता आपलं पुढचं जे स्नान आहे ते म्हणजे मानव स्नान। आता मानव स्नान कधी करायचं आहे, 6 ते 8 ही त्याची वेळ आहे, या वेळेला मानव स्नान म्हणतात। या वेळेमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मक ऊर्जाने भरलेली असते। यावेळी जर आपण आंघोळ केली, देवाची पूजा केली, त्याचबरोबर कोणतेही काम करायचे असले तरी सकाळी यावेळेस जर आपण आंघोळ करून ते केलं तर अर्थातच घरामध्ये सुख शांती तर लाभतच असते आणि आरोग्य सुद्धा चांगलं राहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो। आता शरीर आणि मन दोन्ही शुद्ध राहते व कोणतेही काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन या वेळेत राहत असते। आता पुढचं जे स्नान आहे ते आपलं दानव स्नान। दानव स्नान जे आहे ते 8 ते 12 या दरम्यान असते। ही जी वेळ असते यामध्ये अयोग्य मानण्यात आलेलं आहे, शास्त्रानुसार ही आंघोळ जी आहे ती अयोग्य आहे। जवळपास तुम्ही 9 वाजेपर्यंत तरी तुमची आंघोळ करायला हवी, पण त्याच्या पुढे जे आंघोळ करतात म्हणजे की 10, 11, 12 ही जी वेळ आहे ना ती अयोग्य मानण्यात आलेली आहे। जर आपण या वेळेत आंघोळ करत असेल तर अर्थातच अनेक दुःख जे आहे आपल्या मागे लागत असतात, आपल्या
घरामध्ये सुख शांती नांदत नाही, त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी सुद्धा नांदत नसते। या गोष्टीमुळे अनेक अडचणी ज्या आहेत ते निर्माण होत असतात। त्याच्यामुळे या वेळेत जे आहे तुम्हाला आंघोळ करायची नाही, यामुळे आजार पडण्याची दाट शक्यता असते। कारण त्याच्या मागचं कारण काय असते की सकारात्मक ऊर्जा जी आहे ती कमी झालेली असते, दैवशक्ती सुद्धा कमी झालेली असते आणि नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते, जी आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते आणि अनेक घरामध्ये बरकत वगैरे या सगळ्यासाठी सुद्धा हानिकारक ठरू शकते। त्याच्यामुळे ही जी आंघोळ आहे ना, या आंघोळीला जे आहे ते अयोग्य असं मानण्यात आलेलं आहे। त्यामुळे या वेळेत जे आहे ते आंघोळ करू नका। लवकरात जेवढं होईल तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अनेकशा स्त्रिया असतात की बिना आंघोळीचा स्वयंपाक करतात, त्याचबरोबर बिना आंघोळीचं ते जेवण करत असतात। अशा गोष्टी जर आपण केल्या तर घरामध्ये लक्ष्मी राहत नाही, बरकत राहत नाही, त्याने अनेक नुकसान जे आहे ते होत असतात। हिंदू धर्मामध्ये या गोष्टी पाळणं खूप महत्त्वाचे आहेत असं शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे। आता आपण पुढे बघणार आहोत की आपण थोडंसं जरी उशिरा उठलं तर काय होतं की दिवसभर आपण सुन्न असतो, उदास असतो, कोणत्याही प्रकारचा आनंद नसतो, आळस जे आहे आपल्यामध्ये भरलेला असतो, सारखी आपल्याला झोप येत असते। ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि कोणतंही काम करण्यासाठी आपलं मन जे आहे ते तयारच नसतं, कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला असतं आणि मग आपण पटपट काम जे आहे ते उरकत असतो, मन लावून जे आहे ते काम करत नाही। त्याचबरोबर पुढे बघणार आहोत आपण की भगवान श्री विष्णू म्हणतात की मी तुम्हाला असा मंत्र सांगणार आहे, जे तुम्ही आंघोळीच्या वेळेस जर केला म्हणजे घेतला की त्याने काय होणार आहे की पाप नष्ट होणार आहे, दैवी शक्तीवर तुमचा मोठ्या प्रमाणात जे आहे सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात राहणार आहे। तर ते कोणता मंत्र आहे ते सुद्धा आता आपण जाणून घेणार आहोत। तर तो मंत्र आहे गंगेचे यमुनेचे चे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिनी सवित्री ते कुरु। हा प्रकारचा मंत्र आहे आणि हा जर आपण आंघोळीच्या वेळेस घेतला तर खूप चांगल्या पद्धतीने आपलं स्नान जे आहे ते प्राप्त होत असते। आता नेमकं याचा अर्थ काय आहे तो सुद्धा जाणून घेऊ। याचा अर्थ असा होतो की बघा, गंगा यमुना गोदावरी नर्मदा सिंधू आणि कावेरी म्हणजे असं होतं की तुम्ही सगळे माझ्या आंघोळीच्या पाण्यात या आणि मी जे पाणी घेत आहे त्याने माझं मन आणि अंतःकरण शुद्ध करा, त्याने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल असं या अर्थ जे आहे त्याचा होत असतो। त्यामुळे या मंत्राचा सुद्धा फायदा होत असेल। तुम्हाला हा मंत्र कळला नसेल तर मी कमेंट बॉक्समध्ये हा टाकून देईल, नक्कीच तुम्ही तिथे तुम्हाला म्हणायचं असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला फायदा सुद्धा होईल।